सर, काँग्रेसकडनं तुम्हाला उमेदवारी निश्चित झालेली आहे. कसं बघताय? आणि आज कशी रेषा असणार आहे कार्यक्रमातून अर्ज दाखल करण्यासाठी कोण कोण येणार आहे? अ, उमेदवारी डिक्लेअर झाली आहे. त्याचबरोबर मला माझ्यावर एक जबाबदारी आमच्या पक्षाने टाकली, ती आम्ही अत्यंत खंबीरपणे निभवणार आहेत. माझ्या उमेदवारीसाठी फॉर्म भरण्यासाठी आदरणीय सपकाळ साहेब येत आहेत. त्याचबरोबर बहुजन हृदय सम्राट आमचे मार्गदर्शक महादेवजी जानकरजी येणार आहेत. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष भन्साळी साहेब, सगळे लोक माझ्या पक्षासाठी आणि जिल्ह्यातले बरेचसे लोक येतील आणि त्यासाठी मी 12:30 वाजता ते काँग्रेस कमिटी येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून, बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन, हार घालून मी फॉर्म भरायला तिथून जाणार आहोत. आपण बघतो की दुर्दैवी घटना घडली. यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मी पोटनिवडणूक लागलेली. एक सहानुभूतीची लाट त्या ठिकाणी सहानुभूती आहे. मग तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय, बिनविरोध करण्यासाठी त्यांच्याकडनं देखील शक्तीचे प्रयत्न सुरू. तुमच्याशी काय संपर्क झाला होता का बिनविरोध करण्यासाठी? नाही, माझ्याशी काही संपर्क झाला नाही, कारण माझी उमेदवारी मलाच माहिती नव्हती की डिक्लेअर होईल. कारण काँग्रेसमध्ये असं काही एका माणसाला प्रोजेक्ट करून करत नाही, मग त्याला मॅनेज करता येईल असं काय. 5-6 नावं असतात, प्रत्येकाची त्यांचे पॅरामीटर्स लावतात, त्यांना कसं वाटतं त्या पद्धतीने करतात आणि त्या पद्धतीने माझं हे नाव फायनलाइज केलेलं आहे. तर ते मला कालच कळलं संध्याकाळी. मला कालपर्यंत माहिती नव्हतं, पण काल संध्याकाळी कळलं. तर त्यामुळं कोणी संपर्क साधायचा काही विषयच नाही. आणि संपर्क साधला असता तरी मला एकदा आमच्या वरिष्ठांकडनं आम्हाला एक ग्रीन सिग्नल आलं की आपल्याला लढायचं आहे. तर आम्ही त्यांना त्या गोष्टीला आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पुढे जातो. थांबा म्हणले की थांबतो, जा म्हणले की जातो, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि अजून शासित एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आहे. आपण बघतोय की काल तुम्हाला ज्यावेळेस प्रेस रिलीज झाली होती त्यामध्ये तुमचं नाव जे आहे ते आकाश, तुमचं जे वडिलांचं नाव होतं ते चुकवण्यात आलं होतं. त्यामध्ये नेमकं काय गैरसमज झालेला आहे? काय नेमकं नाही, काय आहे ते दिल्लीचे लोकांना त्यांना थोडंसं ते पूर्ण नाव लक्षात आलं नसावं असं मला कळतंय. आणि त्या पद्धतीने ते आता ते रेक्टिफाय करतील आणि परत नवीन रिलीज करतील प्रेस. तुम्ही असं देखील एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिलेली आहे की त्यामध्ये जर दादांचा जर या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला तर तुम्ही तुमची उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात विचार केला जाईल असं देखील तुम्ही म्हणलात. नेमकं तुमचा मुद्दा आहे? तेच म्हणतो मी, अजितदादांचं जे काही दुःखद निधन झालेलं आहे, की एक कर्तबगार महाराष्ट्रातला पुरुष आमचा नेता जर गेलेला असेल, त्या संदर्भातले काहीच तुम्ही त्याच्या परिणाम म्हणजे काहीच त्याचं कन्क्लुजन येत नसेल, तर त्या संदर्भात आम्हाला असं वाटतं की मग आपली न्यायव्यवस्था, आपली सगळं म्हणजे गृह मंत्रालय किती कमकुवत झालेलं आहे. म्हणजे एखाद्या अजित पवारसारख्या एक स्टॉलवर्ड नेत्याला जर काही FIR तुम्ही दाखल करून घेत नसाल तर सर्वसामान्य माणसाची काय गरज. या संदर्भातली आपला ॲक्सिडेंट झाला तरी FIR नोंदवून घेतात. मग हा तर मोठा ॲक्सिडेंट आहे आणि अक्षम्य चूक आहे. मी त्याला क्षमाच करू शकत अशी चूक आहे. कोणाला तरी जबाबदारी टाकली पाहिजे. त्यासाठी आम्ही FIR नोंदवला तर मी आमच्या प्रांताध्यक्षांना सांगेल की आपण थांबायला हरकत नाही किंवा काय त्यानंतर आमची पुढे चर्चा करून फायनल निर्णय घेऊ आम्ही. कोणकोणते मुद्दे घेऊन आता तुम्ही समोर जाणार आहात? लोकांपर्यंत काय नेमके मुद्दे असणार आहेत? बहुतांश गॅसचा मुद्दा आहे, गॅसची दरवाढ आहे, जे काही घरगुती गोष्टी आहेत त्या महागलेल्या आहेत, गोरगरिबांना परवडत नाही, किंवा अवकाळी पाऊस झाला आहे, अवकाळी पावसाच्या माध्यमातून काय लोकांना अनुदान मिळत नाही. बऱ्याच प्रश्न आहेत. काही भागात पाण्याचा प्रश्न आता सुरू झालेला आहे, टँकरनी पाणी द्यावं लागतं. अजूनसुद्धा बारामतीसारख्या तालुक्यामध्ये काही भाग दुष्काळी आहे, 36 गावं दुष्काळी आहेत, काही भाग आहे पावसाचं. पण बऱ्याच गोष्टी आहेत. तरुणांचे बेरोजगारीचं प्रमाण आहे, त्यांचं बारामतीसारख्या ठिकाणी राहणं एवढं महाग झालेलं आहे, कारण का सर्वसामान्य गरीब कुटुंबातला माणूस इथं राहू शकत नाही, कारण का जागेची किमती एवढ्या आहेत. त्याचबरोबर भाड्याने पण राहू शकत नाही, कारण भाडं पण खूप वाढवून ठेवलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रॉपर्टी टॅक्स एवढा वाढल्यामुळं तो भाडेकरू सुद्धा देताना 10 वेळा विचार करतो. त्यामुळं गोरगरिबांना बारामती राहण्यासारखीच झाली नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न मग हे शेवट आपण करतोय, हे सर्वसामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे, गोरगरिबांपर्यंत पोचलं पाहिजे, त्यांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, त्यांना राहता चांगलं आलं पाहिजे, व्यवस्था चांगली आली पाहिजे. हे तिथल्या प्रशासनाचं काम आहे असं आम्ही मानतो आणि त्या पद्धतीचं होत नाही म्हणून आम्ही त्याच्या विरोधात आहोत. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत आणि लोकांना हे मुद्दे पटलेले आहेत आणि लोकांच्याकडनंच हा मुद्दे आलेले आहेत. कितपत वाटतंय की आपल्याला या निवडणुकीमध्ये यश मिळेल? काय नेमके पाहू? मी यश अपयशाची विचारच केला नाही.
आम्ही आमची भूमिका मांडत राहू. लोकांना ज्या पद्धतीने भूमिका मांडतोय ते लोकांपर्यंत आम्ही पोचवायचा प्रयत्न करू. आम्हाला वाटतं हा देश संविधानावर चालावा, हा देश सर्व धर्मावर चालावा, हा देश सर्व लोकांना समान न्याय मिळावा, यासाठी चाललेला आहे. यासाठी आमचा पुढे जर तुम्हाला वहिनींनी संपर्क केला किंवा काय बिनविरोध करण्यासाठी जर तुमचा संपर्क साधला तर तुमची काय भावना? मी काहीच भूमिका घेऊ शकत नाही. वरून आलं तरच. हा सगळा कोड, हा बॉल, मी अनुशासित काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. कारण का अनुशासनाशिवाय पार्टी वाढत नाही. कारण का आपण बघितलंय कित्येक वर्षापासून भाजप किंवा RSS प्रयत्न करतात, त्यांच्याकडे अनुशासन आहे. तसं अनुशासन राहिल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. म्हणून मी एक कार्यकर्ता अनुशासित आहे. काँग्रेसने सांगितलं चल पुढे चल, थांब मागे थांब माग, या पद्धतीचा विचार करणारा आहे. कारण का मला हा देश काँग्रेसच्या विचारावर चालावा असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.